नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत एमपीएससी अराजपत्रित गट ब आणि गट क पदांची जी पूर्व प्रशिक्षण योजना असते विद्यार्थी मित्रांनो, त्याची आपण प्रोव्हिजनली मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट म्हणजे सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते जाणून घेऊ. मागच्या वर्षी जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 500 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर काही जे विद्यार्थी वेटिंगवर असतात त्यांची सुद्धा निवड करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससी नॉन गॅझेटेड ग्रुप बी एन सी कोचिंग 2025 साठी जनरल मेरिट लिस्ट बघणार आहोत, जी टॉपर किती मार्कावर होता आणि लास्ट विद्यार्थी किती मार्कावर होता. तर सर्वात आधी जे विद्यार्थी मित्रांनो माधव पवार हा विद्यार्थी आहे बार्टी या संस्थेचा. तर त्याचा जो पर्सेंटाईल होता तो 100 होता. 100 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला 100 पैकी 100 मार्क नव्हते, तर त्याला 100 पैकी सपोज 91, आता 100 पैकी जर त्याला 91 मार्क्स असल्यास तो जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो त्या शिफ्टचा जो आहे म्हणजे टोटल जो आहे विद्यार्थी मित्रांनो जो टॉपर विद्यार्थी असतो त्याचे जे मार्क आहे ते मार्क 100 मार्क म्हणून कन्वर्ट केले जाते. तर 91 मार्क म्हणजे जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे याचा 100 पर्सेंटाईल आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते पर्सेंटाईल स्कोर लागत असते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता सर याला 99 मार्क्स आहे तर एवढे विद्यार्थ्यांना मार्क्स मिळवले का? तर मार्क्स नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पर्सेंटाईल स्कोर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण लास्ट विद्यार्थी पाहू किती मार्कावर सिलेक्शन झालेलं होतं त्याचा लास्ट इयरमध्ये. तर इथे बघू शकता तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रदीप गवली याला 295 जो आहे तो शेवटचा विद्यार्थी होता, 91 पर्सेंटाईल होता. तर इथे माझ्या कॅल्क्युलेशननुसार या विद्यार्थ्याला जवळपास 70 मार्क्स असायला पाहिजे. जर त्याला एमपीएससी ग्रुप बी एन सी मध्ये 70 मार्क्स असेल तर त्याचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर एमपीएससी ग्रुप बी एन सी साठी जे आहे वुमनची मेरिट लिस्ट आपण जाणून घेऊ. मुलींचा कट ऑफ किती मार्कावर लागला होता लास्ट इयर आणि यावर्षी किती लागू शकते. तर धनश्री नावाची मुलगी होती, तिला 91 पर्सेंटाईल होते. तर विद्यार्थी मित्रांनो हिला जवळपास 70 मार्क्स असायला पाहिजे एक्झाममध्ये. ठीक आहे. जी टॉपर मुलगी आहे. त्यानंतर मुलींची जी शेवटची मुलगी आहे ती किती मार्कावर आहे ते आपण जाणून घेऊ. तर इथे बघू शकता 150वी मुलगी आहे आरती नावाची, आरती वाकाले. तिला 76 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हिचं 40-45 मार्क्स जर असेल लास्ट कॅन्डिडेटला तर तिचं सिलेक्शन एमपीएससी ग्रुप बी एन सी या बार्टीमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जास्तीत जास्त 45, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो 45 ते 55 मार्क जर असेल आणि तुम्ही बार्टी किंवा आर टी या संस्थेतील मुलगी असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ग्रुप बी एन सी साठी सेफ झोनमध्ये आहे सध्या तरी. ठीक आहे. कट ऑफ अजून यायचा आहे, परंतु माझ्या ॲनालिसिसनुसार 45 ते 55 मार्क जर मुलगी असेल तर तिचं सिलेक्शन होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे दिव्यांग मेरिट लिस्ट जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत त्यांची सुद्धा इथे मेरिट लिस्ट पर्सेंटाईल वाईज जाहीर झालेली राहते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता जे ऑर्फन विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा मेरिट लिस्ट इथे राहते. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. त्यानंतर जे वंचित घटकातील विद्यार्थी आहे त्यांची स्पेशल मेरिट लिस्ट लागते विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. लास्ट जो कॅन्डिडेट होता तो 84 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याला 50+ मार्क असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अशाच प्रकारची जी मेरिट लिस्ट लागते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे बघू शकता जनरल वेटिंग लिस्ट. आता जे एमपीएससी ग्रुप बी एन सी मध्ये जे विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे वेटिंग लिस्टमध्ये, तर त्यांचं सुद्धा जे वेटिंग आहे ते क्लिअर होऊन जाते. जवळपास 100 ते 150 विद्यार्थ्यांचे जे वेटिंग लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो क्लिअर होऊन जाते. आता लास्ट इयर जो बार्टी पोलीस भरतीचा विद्यार्थी होता तो जवळपास 452 का कितीतरी जो लास्ट विद्यार्थी होता त्याची जी आहे वेटिंग लिस्ट ही क्लिअर झालेली होती. आता मी लास्ट इयर जे आहे बार्टी IBPSचा लाभ घेतला होता तर जवळपास 465 की 475 विद्यार्थ्यांचं जे आहे वेटिंग क्लिअर झालेलं होतं. कारण विद्यार्थी मित्रांनो एकच विद्यार्थी आहे जो 2-3 एक्झाम पास करून घेते. फॉर एक्झाम्पल एखादा हुशार विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो एमपीएससी ग्रुप बी एन सी सुद्धा काढून घेतो, एमपीएससी स्टेट सर्व्हिस काढून घेतो, UPSCची एक्झाम काढून घेतो. ठीक आहे. त्यानंतर राज्यसेवा, SSC, पोलीस भरती. आता बार्टी आणि RT आणि TRT यासारख्या संस्थांना विद्यार्थी मित्रांनो लोअर टू हायर या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस भरतीपासून जे आहे ते सुरुवात करायला लागलेले आहे. यावर्षी पोलीस भरती, त्यानंतर IBPS, त्यानंतर SSC, एमपीएससी ग्रुप बी एन सी, एमपीएससी स्टेट सर्व्हिस अशा प्रकारे विद्यार्थी जे आहे ते एक्झाम टॅकल करत राहतात. ठीक आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारची जी आता जी येणारी मेरिट लिस्ट आहे ते लागणार आहे. तर अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची जी आहे ती जनरल मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट लागत असते. ठीक आहे. तर आता जवळपास 10 ते 15 दिवसाबाद विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट लागून जाईल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचे कट ऑफ मार्क्स, तुमची सिलेक्शन लिस्टमध्ये नाव तुमचं आहे की नाही ते तुम्हाला दिसून. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही एक्झाममध्ये 50+ मार्क्स कव्हर केले असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही बार्टीचे विद्यार्थी आहेत, तर तुम्ही बार्टी, IBPS, MPSC, पोलीस भरती कोणत्याही मध्ये जर 50+ किंवा 40+ मार्क्स कव्हर केलेले असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. ते तुम्हाला योग्य ती अपडेट दिल्या जाईल. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. धन्यवाद. ही जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. धन्यवाद.